Hello everyone. Today in this video lecture we are going to learn about the storage and what are the damages that caused during storage of the food. So we will start with the storage. Storage म्हणजे काय? Storage is a phase of post harvest system of raw material or a processed product during which produce are kept safe for further use. जनरली आपण फूड स्टोरेज कसं काय बोलू शकतो, जेव्हा आपण एखादं हार्वेस्टिंग करतो फील्डमध्ये मधून कल्टिवेटेड क्रॉप्स, फ्रूट्स और व्हेजिटेबल्स कुठलंही असेल ते आपण स्टोर करून ठेवतो. का तर ते स्टोर करून ठेवतो की आपल्याला जर पुढे यूज करायचं असेल. आत्ता आपल्याला त्याची एवढी आवश्यकता नाही आहे, म्हणजे जर प्रोडक्शन लार्ज झालं असेल तर आपण ते स्टोर करून ठेवतो सो दॅट ते आपल्याला फर्दर यूज करायला भेटतं. मग हे जे फूड आपण जे स्टोर करतो हे फक्त आपण ह्युमन बिंग्सच करत नाही, तर त्याच्यामध्ये जे ॲनिमल्स आहेत ते पण फूड स्टोर करतात सो दॅट की त्यांना ते इन फ्युचर म्हणजे पुढे आत्ता प्रेझेंट पण आणि इन फ्युचर फर्दर कधीही यूज करता यावं ॲज पर देअर नीड. स्टोर फूड्स हे जनरली स्टोर फूड म्हटल्यावर की त्याची ती गॅरंटी आली पाहिजे सिक्युरिटीची, की जे ऑफ सीझन्स असतात त्याच्यामध्ये जे फूड आपल्याला कसं सिक्युअरली स्टोअर करता येईल विदाउट एनी डॅमेजेस अँड ऑल, दॅट इज ऑल इन्क्लुडेड इन दिस फूड स्टोरेज. हे फूड स्टोरेज आपण ट्रेडिशनली किंवा डोमेस्टिक स्केलनी करू शकतो आणि इंडस्ट्रीमध्ये जे प्रोसेसिंग आपण करतो, प्रोसेसिंग आणि प्रिझर्वेटिव्ह यूज करून त्याच्यामध्ये सुद्धा आपण फूड स्टोरेजची मेथड इन्क्लूड आहे. सो जनरल ह्याचं जे आहे मेन फंक्शन फूड स्टोरेजचं काय आहे की जे रॉ मटेरियल आपण पोस्ट हार्वेस्ट सिस्टीम थ्रू किंवा हार्वेस्टिंग नंतर जे फ्रूट्स और व्हेजिटेबल असो किंवा ग्रेन्स किंवा अजून काही कुठलंही आपलं जे कल्टिवेशन आहे हे कसं आपल्याला सेफली सिक्युअरली स्टोअर करता येईल आणि पुढे आपल्याला कधी आपल्याला हवे ॲज पर आवर नीड आपल्याला ते यूज करता येईल. तर ते जनरली फूड स्टोरेजमध्ये येतं आणि त्याचे जे दोन मेथड्स आहेत ते आपण ट्रेडिशनली सुद्धा करू शकतो किंवा इंडस्ट्रियली. ट्रेडिशनली म्हणजे काय तर जे ग्रेन्स आहेत तर आपण कधी बघतो की पावसाळ्याचे जे ग्रेन्स आहेत ते आपण आधीच समर सीझनमध्ये सन ड्राईंग करतो, काय काय सॉल्ट ॲप्लिकेशन करतात आणि किंवा जे डाल्स वगैरे असतात त्याला आपण ऑइल टाकतो, ऑइल अप्लाय करून ते स्टोअर करतो, जेणेकरून काय होणार आहे की जे पेस्टिसाइड्स आहेत किंवा पेस्ट वगैरे आहेत ते तिथे कंट्रोल होतात आणि आपला जो फूड आहे तो सिक्युअरली सेफ असतो फॉर दी फर्दर यूज. आणि इंडस्ट्रीमध्ये काय व्हेरियस प्रिझर्वेटिव्स यूज केले जातात. तर मेन पर्पज काय आहे या फूड स्टोरेजचा? फर्स्ट आहे की फॉर डिस्ट्रीब्युशन टू दी कन्झ्युमर्स टू अनेबल अ बेटर बॅलन्स डाएट थ्रू आउट दी इयर, रिड्यूस वेस्ट फ्रॉम दी प्रिझर्विंग अनयूज्ड और अनइटन फूड, to preserve pantry food such as spices or dry ingredients for eventually use in cooking, as preparedness for emergency, for religious reason or to protect from the animals or theft. मेन जे पर्पज आहे की ते इझिली डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे कन्झ्युमरला, त्यांचं जे बॅलन्स डाएट आहे हे थ्रू आउट द इयर प्रॉपर मेंटेन झालं पाहिजे. नेक्स्ट आहे की त्याचा जो वेस्ट आहे तो आपण प्रिझर्व करून कसं आपल्याला ते यूज करता येईल. जो आपण काय काय पार्ट्स आहेत, फॉर एक्झाम्पल ऑरेंजची पीलची पावडर करून आपण ॲज अ कॉस्मॅटिक म्हणून पण यूज करतो फॉर दी फेस मास्क अँड ऑल. तर मग ते जसे प्रिझर्वेटिव्ह मेथड्स आहेत की त्याचं वेस्ट जाता कामा नाही, ते कसं यूज करता येईल, हा मेन पर्पज आहे फूड स्टोरेजचा. नेक्स्ट आहे की अजून की जे आहेत की फॉर एक्झाम्पल की आमला कँडी वगैरे ते आपण इमिजिएट नाही खाऊ शकत, पण त्याला जे प्रोसेस आणि प्रिझर्वेटिव्ह आपण यूज करून जे आमला कँडी बनवतो दॅट विल लास्ट फॉर लॉंग सो दॅट वी कॅन ईट देम फर्दर वेन अँड ॲज वी रिक्वायर्ड. नेक्स्ट आहे की स्पायसेस आहेत ते सुद्धा आपण इन्ग्रेडियंट्स आहेत ते इव्हेंच्युअली कुक करू शकतो आणि ते कुक करून म्हणजे पूर्ण रोस्टिंग किंवा हे करून आपण ते प्रिझर्व करू शकतो आणि आपल्याला हवे तेव्हा यूज करू शकतो. किंवा एखादी इमर्जन्सी असेल तर ते आपल्याकडे तेवढं फूड स्टोरेज असलं पाहिजे सो आपण ते इझिली अवेलेबल होईल आपल्याला ॲट द टाइम ऑफ दी एमर्जन्सी. किंवा ॲनिमल्स किंवा थेफ्टपासून प्रोटेक्ट कसं करता येईल ते आपल्याला ह्या पर्पज मेन ऑफ फूड स्टोरेजचा आहे. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ज आहेत. काय आहेत स्टोरेजचे ऑब्जेक्टिव्स? तर फर्स्ट फूड लेवल, ॲग्रिकल्चरल लेवल, ॲग्रो इंडस्ट्रियल लेवल आणि मार्केटिंग लेवल हे मेन ऑब्जेक्टिव्ज आहेत. की फूड लेवलमध्ये काय होतं ते परमिट करतात डिफर्ड यूज, म्हणजे जे ॲन्युअल आणि मल्टी ॲन्युअल बेसिसवरती जे फूड्स आहेत ते आपण कसे प्रिझर्व करून यूज करू हे फूड लेवलमध्ये मेन आहे.
नंतर मग ॲग्रिकल्चरल लेवलमध्ये जे अवेलेबिलिटी आहे सीड्सची ती आपण कशी एन्श्युअर करता येईल, म्हणजे आपल्याला जे आहे इझिली त्या फूड इंडस्ट्रीपर्यंत पोचेपर्यंत जे सीड्स आहेत त्याचं कल्टिवेशन आहे, त्या कल्टिवेशनसाठी जे सीड्स लागणार आहेत, क्रॉप सायकल आपल्याला कंटिन्यूस ठेवण्यासाठी जी सीड्सची अवेलेबिलिटी आहे ती असली पाहिजे. त्यामुळे जो ॲग्रिकल्चर लेवल आहे ती ह्या सीड्स अवेलेबिलिटी ऑफ द सीड्स ह्या कन्सेप्टकडे किंवा ह्या मेन ऑब्जेक्टिव्ह आहे त्यांचा की ते कन्झर्व करतात. ॲग्रो इंडस्ट्रीयल लेवलमध्ये काय होतं की रेग्युलर आणि कंटिन्युअस सप्लाय आपला रॉ मटेरियलचा प्रोसेसिंगपर्यंत कसा पोचला जाईल, म्हणजे कुठलाही मध्ये तुटवता कुठलाही शॉर्टेज पडता कामा नाही आपल्या रॉ मटेरियलचं प्रोसेसिंग युनिटपर्यंत जाईपर्यंत. असं कंटिन्युअस जी सप्लाय चेन आहे ही कंटिन्युअस राहिली पाहिजे. हे कोण बघतं तर ॲग्रो इंडस्ट्रीयल लेवल. आणि मार्केटिंग लेवल काय करतं की जे सप्लाय आहे बॅलन्स करतं सप्लाय आणि डिमांड कशाचे तर ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्सचं, म्हणजे जो कन्झ्युमरच्या नीडप्रमाणे कसं आपल्याला तो प्रोडक्ट आणि इन मार्केटच्या मध्ये अवेलेबल आणि स्टॅबिलाइज करता येईल. हे मार्केट लेवल्सचे जे असतात एम्प्लॉईज हे इथे ह्या लेवलला ही काळजी घेतात. ओके, तर ह्या 4 कॅटेगरीजमध्ये ते स्टोरेजचे हे झालेले आहेत. फर्स्टमध्ये फूड लेवल, हे परमिट डिफर्ड यूजमध्ये म्हणजे जास्त फोकस केला जातो. ॲग्रिकल्चर लेवलमध्ये अवेलेबिलिटी ऑफ सीड्स, वाईल ॲग्रो इंडस्ट्रीयल लेवलमध्ये कंटिन्युअस गॅरंटी दिली जाते की सप्लाय रेग्युलर झाला, कंटिन्युअस झाला पाहिजे आणि रेग्युलर झाला पाहिजे रॉ मटेरियल्सच्या प्रोसेसिंग युनिटपर्यंत. नंतर मार्केटिंग लेवल काय करते की जी सप्लाय आणि डिमांडची जी बॅलन्स आहे इन द मार्केट तो स्टॅबिलाइज करतो. मेन इम्पॉर्टन्स काय आहे ह्याचा की बॅकग्राऊंड मेन हा की 18-20 मिलियन पीपल्स इन दी वर्ल्ड, एव्हरी वन इन 9% हे 2018ला हंगरपासून सफर करत होते अकॉर्डिंग टू द युनायटेड नेशन्स रिपोर्ट. मग अराउंड 700 मिलियन फेस सिव्हिअर फूड इनसिक्युरिटी दिस सेम इयर. म्हणून त्याला जो टायटल दिलेला आहे तो कुठला दिलेला आहे, द स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन दी वर्ल्ड. अप्रॉक्सिमेटली 14% हा वर्ल्ड्स फूड म्हणजे लॉसमध्ये जातो हार्वेस्टिंग आणि त्या कन्झ्युमरपर्यंत पोचेपर्यंत अकॉर्डिंग टू 2019. मग तेव्हा स्टेट ऑफ फूड अँड ॲग्रिकल्चरच्या रिपोर्टनुसार 14% हा तेव्हा लॉस होत होता बिटवीन दी हार्वेस्टिंग अँड दी कन्झ्युमरपर्यंत तो प्रोडक्ट पोचेपर्यंत. म्हणून स्टेट ऑफ फूड अँड ॲग्रिकल्चर ह्यांनी 2018मध्ये काय आयडेंटिफाय केलं की जो क्रिटिकल लॉस पॉईंट आहे फूड सप्लाय चेनचा हा आपल्याला हायेस्ट मॅग्निट्यूडचा आहे तो, त्यामुळे तो ग्रेटेस्ट इम्पॅक्ट पडतोय फूड सिक्युरिटीमुळे आणि लार्जेस्ट इकॉनॉमिक डायमेन्शन्सवरती अफेक्ट करतोय. त्यामुळे तो फ्रिक्वेंटली कसा कमी करता येईल त्याच्याकडे जास्त फोकस केला गेलेला आहे. त्यामुळे जे इनॲडिक्वेट स्टोरेज फॅसिलिटीज आहे किंवा पुअर हँडलिंग प्रॅक्टिसेस ह्याचा जो मेन कॉज आहे फार्म लेवल स्टोरेजवरती असो किंवा कुठेही गोडाऊन्समध्ये वगैरे असो. आपण फॉर एक्झाम्पल बोलू शकतो की जे फ्रूट्स आहेत किंवा जे लॉस होतंय तर त्यांचं जे मेन आपलं लोअर इन्कम कंट्रीज आहेत त्याचं लूज जास्तीत जास्त कुठून होणार आहे, लार्ज अमाऊंटमध्ये जर पुअर स्टोरेज फॅसिलिटीज असतील. पुअर स्टोरेज फॅसिलिटीज कुठले तर वेअरहाऊस विदाउट रेफ्रिजरेटर्स, म्हणजे जे लो इन्कमवाले आहेत म्हणजे गरीब देश वगैरे आहेत तर त्यांचं जे लार्ज अमाऊंट फूड स्पॉइलेज कशा थ्रू होतं तर स्टोरेज फॅसिलिटीज त्यांच्याकडे ॲडिक्वेटली प्रॉपरली अवेलेबल नसते. फॉर एक्झाम्पल वेअरहाऊस विदाउट रेफ्रिजरेशन, कोल्ड स्टोरेजला रेफ्रिजरेशन लागतं, त्यामुळे जर फूड आपण एखादं स्टोर केलं तर त्याच्यामध्ये ते ॲडिक्वेटली म्हणजे लॉसच होणार आहे. त्याचे जे ती क्वालिटी आहे किंवा त्याचे जे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, बट ऑब्वियस रिस्पॉन्स टू स्टिम्युली होणार आहे अकॉर्डिंग टू दी चेंज इन क्लायमेट. नेक्स्ट जर जे हाय इन्कम कंट्रीज आहेत त्यांचे जे आहे त्यांचं जे स्टोरेजचं आहे त्याचे लॉसेस कशा थ्रू होऊ शकतात तर ते जे लार्जली स्टोरेज असणार आहेत त्यांची युनिट्स त्यामुळे टेक्निकल ब्रेकडाऊन्स होऊ शकतं किंवा टेम्परेचर आणि ह्युमिडिटी किंवा मॉइश्चर कंटेंट ओव्हर स्टॉकिंग ह्याच्यामुळे त्यांचे जे आहे ते
डॅमेजेस होऊ शकतात, लॉस होऊ शकतं. त्यामुळे त्यांचं जे प्रॉपर टेक्निकल आहे हे मेंटेन झालं पाहिजे, किंवा टेम्परेचर, ह्युमिडिटी, मॉइश्चर कंटेंट हे सुद्धा मेंटेन प्रॉपरली झालं पाहिजे. त्याच्यामुळे ते होऊ शकतात. किंवा जास्त आपण एखादं स्टॉक करून ठेवलं तरी पण कधी कधी प्रोडक्ट खराब होतो, का तर आपण तो यूज करत नाही ते. Okay, it has been told that की 10% of total food grain due to unscientific storage, insects आणि rodents किंवा मायक्रो ऑर्गॅनिझममुळे लॉस होतो. इंडियामध्ये 14 बिलियन टन्स आहेत ते, ज्याच्यामुळे इन्सेक्ट्समुळे लॉस होतो. आणि ते अलोन म्हणजे इन्सेक्ट्स फक्त किती 1300 करोड्स हे फक्त इन्सेक्ट्समुळे लॉस होतो आपला फूड जो स्टोअर केलेला आहे. अमंग दी 14 मिलियन टन्स वर्थ ऑफ रुपीज 7,000 करोड. नंतर मग त्याचं जे एस्टिमेशन आहे हे 60 to 65 मिलियन टन्स ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स प्रोड्युस्ड इन इंडिया. त्यातलं 20 to 35% हा प्रॉपर स्टोअर म्हणजे स्टोरेज फॅसिलिटीज अवेलेबल नसल्यामुळे लॉस होतो. आणि आपला जो हे आहे इम्प्रूव्ह कसं केलं जाऊ शकतं ह्याला, तर स्टोरेज आणि ट्रान्सपोर्टेशनच्या फॅसिलिटीज आहे फॉर फूड क्रॉप्स हे नीट इम्प्रूव्ह झाल्या पाहिजे विथ बेस्ड ऑन दी क्रायटेरियाज ऑफ देअर टेम्परेचर, मॉइश्चर कंटेंट, टेक्निकल इश्यूज एक्सेट्रा. Okay, then while considering the statistical reports, what food production हा जो आहे ह्याचा जो शॉर्टेज फूड सप्लाय हा मेनली कधी होतो, जेव्हा पोस्ट हार्वेस्ट लॉसेस होतात, राईट. तर जो ह्याचा जो मेन प्रिन्सिपल आहे हा कशामुळे आहे, तर अनकंट्रोल स्टोरेज कंडिशनमुळे. त्यामुळे काय होणार आहे की जो सोल्युशन आहे तो कशा असणार आहे की जो रिड्यूस करू शकतो फूड स्टोरेज. ह्याचं जे मेन फोकस आहे कशावरती केलं पाहिजे, ॲज आत्ता मी वरती मगाशी सांगितलं, टेम्परेचर, मॉइश्चर आणि ह्युमिडिटी हे कसं कंट्रोल करता येईल इन कंडिशन आणि मेंटेन करता येईल. आता प्रॉपर टेम्परेचर, मॉइश्चर कंटेंट आणि ह्युमिडिटी कशी त्याची मेंटेन करता येईल हे ह्याच्यावरती डिपेंड आहे. तर मग नेक्स्ट आहे की ह्याचं जो इन दिस डायरेक्शन द कोर्स इज ॲप्रिशिएट टू नो द सायंटिफिक प्रिन्सिपल्स इन्वॉल्ड इन द फूड स्टोरेज सिस्टीम. म्हणजे जर आता हे जे आहे आपण टेम्परेचर कसं कंट्रोल करू शकतो, मॉइश्चर किंवा ह्युमिडिटी किंवा इक्विपमेंट्स आहेत त्याचं प्रॉपर मेंटेनन्स कसं केलं पाहिजे, त्यासाठी व्हेरियस कोर्सेस आहेत ते केले पाहिजे फूड स्टोरेज सिस्टीमचे, सो दॅट की ते आपल्याला आयडिया येईल आणि प्रॉपर मेंटेनन्स ऑफ दी फूड स्टोरेज होऊ शकतं टू रिड्यूस दी losses. Okay, so this was all about the storage, its definition and importance of the storage system. Next we'll look for the post harvest physiology of perishable and semi perishable foods. In this what happens की म्हणजे जे फिजिओलॉजी स्टेटस आहे आपलं प्री फॅक्टर्सचं, हार्वेस्टिंगचं आणि पेस्ट इन्व्हेस्टिगेशनचं, ह्यानी काय होणार आहे, क्वालिटी चेंज होणार आहे आणि त्याच्यामुळे ते जी शेल्फ लाईफ आहे ही सुद्धा इनडायरेक्टली त्याच्यावरती अफेक्ट करणार आहे आणि त्याचं डिटर्मिनेशन ऑफ द शेल्फ लाईफ विल बी मोर डिफिकल्ट. ओके, हे जे फिजिओलॉजी स्टेटस आहे हे काय काय आहे, तर रेस्पिरेशन, वॉटर लॉस, रायपनिंग किंवा सेन्सेशियस डिसऑर्डर्स हे थ्रू होऊ शकतं. ओके, तर प्री हार्वेस्टमध्ये काय होणार आहे, प्री हार्वेस्ट आहे त्याच्यामध्ये जेनेटिक क्लायमेटिक किंवा कल्चरल लॉसेस होणार आहे. म्हणजे जेनेटिक ड्युरिंग दी म्हणजे कल्टिवेशनच्या वेळी क्लायमेट चेंज झाल्यामुळे किंवा जी मेथड जी आपण यूज करणार आहोत कल्टिवेशनसाठी त्याच्यामधले जे चेंजेस आहेत ते इनडायरेक्टली अफेक्ट करणार आहेत. मग त्याच्यामुळे काय होऊ शकतात, डिसीजेस, इन्सेक्ट्स आणि पेस्ट त्याच्यामध्ये फॉर्म होऊ शकतात. तो ते इनडायरेक्टली कशाला अफेक्ट करणार आहेत, तर रेस्पिरेशन, वॉटर लॉस, रायपनिंग आणि डिसऑर्डर्स त्याच्यामध्ये ऑकर होणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे की जी क्वालिटी आहे, मग कलर, फ्लेवर, टेक्स्चर आणि अपिअरन्स, बट ऑब्विसली त्याला अफेक्ट करणार आहे आणि ते स्पॉइलेजमध्ये एंटर होणार आहे. सो त्याचे जे मेन हार्वेस्टिंग फॅक्टर आहे त्याचं हार्वेस्टिंग मेथड आणि स्ट्रेच मॅच्युरिटी आहे ही नीट प्रॉपर झाली पाहिजे. आणि पोस्ट हार्वेस्ट फॅक्टर्स आहेत ते काय, स्टोरेज टेम्परेचर, ह्युमिडिटी, ॲटमॉस्फिअरिक कंपोजिशन, लाईट आणि स्ट्रेस. आणि हे सगळं मेकॅनिकली इंजुरीज होऊ शकतात करताना. 3 स्टेजेस असतात बरोबर. फर्स्ट आहे की प्री हार्वेस्ट, म्हणजे जेव्हा आपण एखादं क्रॉप कल्टिवेट करतो त्याच्यामुळे काय म्हणजे त्यावेळेस जी क्रॉप कल्टिवेट करतो तर त्याचे जे सीड्स आहेत किंवा
सीड्स जे कल्टिवेट करणार आहोत त्याचे प्रॉपर मेथड असते प्रत्येक सीड्सची, कसं कल्टिवेट केलं जातं त्यावरती सुद्धा डिपेंड आहे की त्याच्यामुळे सुद्धा लॉसेस होण्याचे चान्सेस आहेत. नेक्स्ट की क्लायमॅटिक कंडिशन, बट ऑब्वियस ही कोणालाच माहीत नसते, कधीही क्लायमेट चेंज होऊ शकतं आणि त्याच्यामुळे चेंजेस हे डायरेक्ट अफेक्ट कशाला करणार आहेत तर पूर्ण आपल्या क्रॉपला. आणि कल्चरल म्हणजे जी मेथड आपण कुठलीही यूज करणार आहोत विथ द हेल्प ऑफ इन्स्ट्रुमेंट्स किंवा विथ द हेल्प ऑफ द इक्विपमेंट्स, ही इनडायरेक्टली त्या क्रॉप ग्रोथला अफेक्ट करणार आहे. हार्वेस्टिंग फॅक्टर्स, ज्याच्यामध्ये जे हार्वेस्टिंग मेथड आपण यूज करणार आहोत त्याची जी मॅच्युरिटी आहे त्या टाइम्सलाच आपण पूर्ण आहे ते क्रॉप कल्टिवेट झालं पाहिजे. नाही झालं तर मग त्याची अगोदर काढलं तर त्याचं जे रायपनिंग आहे ते प्रॉपरली होणार नाही आहे आणि त्यामुळे व्हेरियस डिसऑर्डर्स होऊ शकतात. नेक्स्ट की पोस्ट हार्वेस्ट फॅक्टर, इथे हा मेजर प्ले रोल करतो का ते आपण इथे आपला जो फूड आहे तो स्टोअर करणार आहोत. मग त्याचं जे स्टोरेजचं टेम्परेचर आहे, जी रूम किंवा कुठल्या गोडाऊन्सला वगैरे आपण ती स्टोअर करणार आहोत तेव्हा जे स्टोरेज टेम्परेचर आहे, ह्युमिडिटी आहे किंवा मॉइश्चर कंपोजिशन आहे हे प्रॉपरली मेंटेन झालं पाहिजे इन ऑर्डर टू अवॉइड द फ्रूट्स अँड vegetables or grains or in sort of food to be stored in a good and a maintained condition. ओके, आणि हे सगळं प्री हार्वेस्ट, हार्वेस्टिंग आणि पोस्ट हार्वेस्ट हे सगळं आपण जे प्रोसेस आहे हे करताना मेकॅनिकली जे इंजुरीज होणार आहेत त्या वेगळ्या, तर ते आपण मेकॅनिकली किती आपल्याला जे रिड्यूस करता येईल की जेणेकरून कुठलाही इंजुरी होता कामा नाही त्या क्रॉपला, हे जास्त आपल्याला फोकस करायचं आहे. ह्याची जी फिजिओलॉजी आहे ही बायोलॉजीला डील्स करते, त्यामुळे जे नॉर्मल फंक्शनिंग आहे ऑर्गॅनिझमचं आणि त्याच्या पार्ट्सचं ही डायरेक्टली बायोलॉजीच्या टर्म्समध्ये आपण लर्न केली आहे. सो त्याचे जे लिव्हिंग टिश्यूज आहेत प्लांट टिश्यूजचे तर ते डिनाय करतात फर्दर न्यूट्रिशन बाय प्रिकिंग और हार्वेस्टिंग. म्हणजे एखादं आपण क्रॉप कल्टिवेट केलं की त्याच्यानंतर जे त्याचे प्लांट टिश्यूज आहेत आपण एखादं तोडलं तर त्याचे जे टिश्यूज आहेत ते स्टॉप होणार आहेत ग्रोथ. जेवढी जी रायपनिंग आहे तेवढं ते तिथपर्यंतच त्याची जी न्यूट्रिशनल व्हॅल्यू किंवा त्याचे जे मेन पूर्ण कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचं कलर, ॲपिरियन्स, नंतर क्वालिटी, टेक्स्चर हे सगळं ह्या हार्वेस्टिंगवरती डिपेंड आहे. मग त्याचे फिजिओलॉजिकल स्टेजेस आहेत ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस प्लांट टिश्यूजमध्ये, दॅट आर जर्मिनेशन, मॅच्युरेशन, सेन्सेशन, रायपनिंग आणि ग्रोथ. जर्मिनेशन म्हणजे जस्ट आपण जी सीड आहे ती म्हणजे कल्टिवेट केलेली आहे, मग ती सीड कल्टिवेट झाल्यानंतर जर्मिनेशन म्हणजे मोड यायला तयार होतं, म्हणजे त्यातून छोटं प्लांट पूर्ण ग्रो होतं. त्याच्यानंतर जे ग्रो होतं ना त्याच्यानंतरची जी ग्रोथ नंतर मॅच्युरेशन म्हणजे तो पूर्ण मॅच्युअर झालेला आहे की नाही हार्वेस्ट करायला, म्हणजे पूर्ण तयार झालेला आहे की नाही हे आपल्याला ह्या मॅच्युरेशन स्टेजमध्ये कळतं. नंतर मग तो रायपनिंग होतो. मग रायपनिंग होतो म्हणजे काय की त्याचा जो कलर आहे, फॉर एक्झाम्पल मँगो, आपण फर्स्ट लेक्चरलाच बघितलंय की मँगोचा जो कलर आहे तो येल्लो किंवा ग्रीनिश ऑरेंजमध्ये झाला की आपण तो काढू शकतो. सो की तो राईप झालेला आहे आणि वी कॅन कन्झ्युम और स्टोअर देम इन अ प्रॉपर स्टोरेज रूम. नेक्स्ट आहेत की फिजिओलॉजिकल प्रोसेसेस अफेक्टिंग स्टोरेज लाईफ, म्हणजे जे अदर प्रोसेस, हे झालं ॲग्रिकल्चरल प्रोड्यूसचं, म्हणजे जेव्हा तो प्लांट एखादा किंवा कुठला कल्टिवेटेड झालेला क्रॉप आहे तो आपण ग्रो करत असताना जे आपल्याला क्रायटेरियाज आहेत, फिजिओलॉजिकल स्टेजेस आहेत ते हे आहेत ते जर्मिनेशन, ग्रोथ, मॅच्युरेशन, रायपनिंग आणि सेन्सेशन्स. नेक्स्ट आहे की जे आपण अफेक्टिंग स्टोरेज करतो आपण एखादा फूड प्रोडक्ट, तर त्याच्यामध्ये कुठले कुठले फॅक्टर्स आहेत की जे अफेक्ट करतात स्टोरेज लाईफला, दॅट इज रेस्पिरेशन, ट्रान्सपिरेशन, रायपनिंग, देन फायटोहार्मोन इफेक्ट आणि फिजिओलॉजिकल डिसऑर्डर. First, we will look for the respiration. Respiration is the process in which the stored organic materials, carbohydrate, protein, and fats are broken down in a simple end product with the release of the energy. In this, what happens? The oxygen in this is the process, and carbon dioxide is produced. So, it indirectly influences the quality of that product. So, in this, what happens? Ki they are reduced in the food value for the consumer, while the flavor is also reduced due to loss of volatiles, and it also indirectly reduces the sweetness as well as weight. So the importance of this commodity that are desired for the dehydration.
So in generally respiration, it relates to the dehydration process. In this what happens that when a breakdown of the simple end product to the with the release in the energy takes place. Okay, and in this process what happens, carbon dioxide is released, so that in what happens, food value or energy value is reduced with the flavor, sweetness and weight. This is a classification आहे, ते कसं आहे की fruits and vegetable based on the respiration rate, that is very low, low, moderate, high or very high. Very low ह्या क्रायटेरिया मध्ये जो रेट ऑफ रेस्पिरेशन आहे हा लेस दॅन 10 mg कार्बन डायऑक्साइड पर kg at 10 degree Celsius. फॉर एक्झाम्पल व्हेरी लो मध्ये आहेत की नट्स, डेट्स और ड्राईड फ्रूट्स. ह्याच्यामध्ये कम्प्लीट डिहायड्रेशन होणार आहे, त्याच्यामुळे ह्याचे जे आहेत मेन प्रोडक्ट्स कुठले आहेत तर नट्स, डेट्स आणि ड्राय फ्रूट्स. ह्याच्यामध्ये जे वॉटर कंटेंट आहे हे खूप कमी प्रमाणात असतं. वाईल लो मध्ये 10 mg कार्बन डायऑक्साइड पर kg आर ॲट 10 degree Celsius. ओके, ह्याच्यामध्ये जे आहेत ते आहेत ते पोटॅटोज, ओनियन अँड कुकुम्बर्स. नेक्स्ट मॉडरेट 10 to 20 mg carbon dioxide per kg at 10 degrees Celsius. In this, peppers, carrot, eggplant includes. At the high, 20 to 40 mg carbon dioxide per kg at 10 degrees Celsius. Examples are peas, papaya, figs, etc. While very high respiration rate, that is more than 40 mg carbon dioxide per kg, which is at 10 degrees Celsius. Example includes mushroom, green onions, melons, etc. So these are the classification which are based on the fruits and vegetables based on their respiration rate, that is very low, which starts from the less than 10 mg carbon dioxide per kg, while very high, that is more than 40 mg carbon dioxide per kg at 10 degrees Celsius. What are the factors that affects the respiration rate? That are temperature, relative humidity, gas composition in the ambient with the within the cell, moisture content of the tissue, wounding or injury, type of the plant part, stages of the development of tissues, surface area to the volume of the produce, pre-harvest treatment and pH method employed, chemical composition of the tissue, size of the produce, while presence of natural coating on the surface. These are the factors which affects the respiration process in the cultivation process. म्हणजे जे टेम्परेचर आहे, रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे, गॅस आहे, गॅस कंपोजिशन आहे त्या सेल मधलं, प्लांट सेल्स मधलं, किंवा त्याचे जे मॉइश्चर कंटेंट आहेत, इंजुरीज होऊ शकतात मेकॅनिकल ड्युरिंग दी पोस्ट प्री हार्वेस्ट, हार्वेस्टिंग और पोस्ट हार्वेस्ट स्टेजेस, किंवा जे डेव्हलपमेंट ऑफ टिश्यूज आहेत त्याचं रेस्पिरेशन रेट जर लो झालं तर बट ऑब्वियस डेव्हलपमेंट सुद्धा लो होणार आहे. त्याचं जो सरफेस एरिया आहे बट ऑब्वियस लो कमी होणार आहे ॲज की त्याचं जे ट्रान्सपिरेशन किंवा रेस्पिरेशन रेटच झाला नाही तर त्याची जी पुढची प्रोसेस आहे ही अफेक्ट होणार आहे. त्यामुळे पीएच मेथड सुद्धा, पीएच आहे याचा तोही मेंटेन झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे केमिकल कंपोजिशन आहे ते सुद्धा अफेक्ट होतं. का तर जर रेस्पिरेशनच नसेल तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाणच कमी असेल तर बट ऑब्वियस फूडचे जे कंपोजिशन आहे, मेन तर सोर्स आहे प्लांटला ग्रोथसाठी कार्बन डायऑक्साईड, ॲज दे टेक इन कार्बन डायऑक्साईड अँड रिलीजेस ऑक्सिजन. सो इथे मेन केमिकल कंपोजिशन ऑफ टिश्यूजवरती अफेक्ट होणार आहे आणि साईज ऑफ द प्रोड्यूस सुद्धा कमी होणार आहे आणि जो नॅचरली कोटिंग सरफेस आहे ह्याला सुद्धा तो अफेक्ट करणार आहे. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट दी रेस्पिरेशन. देन ट्रान्सपिरेशन. Transpiration is a process where plant absorb water through the roots and then give off water vapor through the pores from the aerial parts, especially leaves. ट्रान्सपिरेशन मध्ये काय होतं की जे प्लांट आहेत हे वॉटर अब्सॉर्ब करतात रूट थ्रू, राईट, आणि वॉटर वेपर हे रिलीज करतात त्यांच्या एरियल पार्ट्स थ्रू. ह्याच्यामध्ये जो लॉस ऑफ वॉटर होणार आहे फ्रेश प्रोड्यूस मध्ये तो काय करणार आहे की वेट लॉस किंवा श्रिंकेज ऑफ प्रोडक्ट होऊ शकतो. त्यामुळे जे फॅक्टर्स आहेत त्या ट्रान्सपिरेशनला कुठले अफेक्ट करणार आहेत तर त्याचं स्किन स्ट्रक्चर, शेप, साइज अँड सरफेस एरिया, वॉटर वेपर प्रेशर डिफरन्स, एअर मूवमेंट, हीट ऑफ respiration, level of maturity,
एंडोथर्मिक इफेक्ट्स ऑफ इव्हॅपोरेशन आणि नंबर ऑफ सोल्युट्स प्रेझेंट इन दी प्रोड्यूस. वाईल दी रायपनिंग दिस इज म्हणजे ट्रान्सपिरेशनमध्ये काय होणार आहे, फक्त की जे प्लांट ऑब्झर्व करतात वॉटर रूट्स थ्रू आणि वॉटर वेपरच्या फॉर्ममधून बाहेर टाकतात ते त्यांच्या एरियल पार्ट्स थ्रू, राईट. तर ह्याच्यामध्ये मेन लॉस होणार आहे कसला, तर वेटचा, आणि जो प्रोडक्ट आहे किंवा फ्रूट किंवा व्हेजिटेबल हा श्रिंक होणार आहे. त्याचा जो इनडायरेक्टली इफेक्ट कशावरती होणार आहे, तर फ्रूट्सच्या किंवा व्हेजिटेबल्सच्या किंवा ग्रेन्सच्या स्किन स्ट्रक्चरवरती, त्याचं शेप, साईज और सरफेस एरिया, वॉटर वेपर प्रेशर डिफरन्स होऊ शकतो, एअर मुवमेंट, हीट ऑफ रेस्पिरेशन, लेवल ऑफ मॅच्युरिटी, एंडोथर्मिक इफेक्ट्स किंवा त्याचे जे सोल्यूट प्रेझेंट आहेत इन प्रोड्यूस ह्याच्यावरती डायरेक्टली इफेक्ट होऊ शकतो. नंतर मग रायपनिंग प्रोसेस. जस्ट ह्याची जी रायपनिंग प्रोसेस आहे ही काय करते, प्रमोट द इफिशियंट सीड डिस्पोजल विथ द डेव्हलपिंग रायपनिंग मध्ये काय होणार आहे की जे इफिशियंट सीड्स आहेत हे डिस्पोज होणार आहेत डेव्हलपिंग विथ डिस्टिंग कलर, अरोमा, फ्लेवर आणि सक्युलंट टू फॉर्म अ पॅलेटेबल टू दी ॲनिमल्स. म्हणजे जे रायपनिंग मध्ये मेन आपण काय बघतो की त्याचं कलर, अरोमा, फ्लेवर आणि तोची ते टेक्स्चर असतं ते कसं आहे त्याच्यावरून आपण डिसाईड करतो की बाबा द एनी फूड, ग्रेन, फ्रुट्स और व्हेजिटेबल इज रेडी टू ईट. ओके. तर ह्याचे जे चेंजेस आहेत रायपनिंग थ्रू काय होणार आहे की त्याच्यामध्ये इंक्रीज इन पेक्टिनेज, कॅरोटिनॉइड्स, इथिलीन, डिक्रीज इन फिनॉलिक ॲसिड्स, फ्लेवेनॉइड्स, क्लोरोफिल, ऑर्गॅनिक ॲसिड्स, while there is loss of chlorophyll and synthesis and accumulation of pigments. रिऑर्डरिंग होणारे एक्झिस्टंट मेटाबॉलिक पाथवेची, नंतर मग प्रोडक्शन होणारे वोलाटाइल्स, अल्कोहोल, इस्टर सिंथेसिसची, आणि मग कलर, टेस्ट, फ्लेवर, टेक्स्चर आणि पॅलेटेबिलिटी याची पूर्ण चेंज होणार आहे. नेक्स्ट आहे की इथिलीन. इथिलीन हा फायटो हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर रायपनिंग प्रोसेस. मेन ह्या रायपनिंग प्रोसेसला इथिलीनचा जो आहे पार्ट दॅट इज फायटो हार्मोन हा रिस्पॉन्सिबल आहे त्या प्रोसेसला. त्यामुळे जी स्टोरेज लाईफ आहे ही आपण एनहान्स करते की रिड्युसिंग द रेट ऑफ दॅट इथिलीन प्रोडक्शन. So later it is required to understand the rate of ethylene production in different produce and biosynthesis of ethylene. Thus it will be more probable to control the ethylene production. सो ह्याचं जे मेन आहे की इथिलीनमुळे रायपनिंग प्रोसेसवरती तो अफेक्ट करणार आहे, त्याच्यामुळे जो रेट आहे हा सुद्धा रिड्यूस होणार आहे जर इथिलीन फायटो हार्मोन आहे हा रिड्यूस झाला तर मग त्याचं जे मेन बायोसिंथेसिस आहे हे आपल्याला मेन त्याचं जे आहे ते अंडरस्टँड करायचं आहे. त्यामुळे आपण काय कंट्रोल करणार तर इथिलीन प्रोडक्शनला. सो रायपनिंग विल बी इन दी प्रॉपर वे. त्याचं जे क्लासिफिकेशन आहे बेस्ड ऑन द इथिलीन प्रोडक्शन is at 20 degree Celsius, that is very low, low, moderate, high and very high. Very low मध्ये less than 0.1, low मध्ये less than 0.1 हे एवढं कंटेंट असतं. लो मध्ये 0.1 to 1, while moderate मध्ये 1 to 10. नेक्स्ट इज हाय मध्ये 10 to 100 आणि व्हेरी हाय मध्ये मोर दॅन 100. तर मग व्हेरी लो मधलेचे एक्झाम्पल्स आहेत दॅट इज ॲस्पॅरजस, पोमीग्रॅनेट और लिफी व्हेजिटेबल्स. आणि लोचे एक्झाम्पल्स आहेत कुकुंबर, ब्रिंजल, ओकरा, ऑलिव्ह और पाइनएप्पल. वाईल मॉडरेट्सचे आहेत एक्झाम्पल दॅट इज बनाना, फीग, गोवा, मेलन. अँड हायचे एक्झाम्पल्स आहेत ॲपल, पपया एक्सेट्रा. अँड पॅशनेट फ्रूट आणि सपोटा आर दी एक्झाम्पल्स ऑफ व्हेरी हाय इथिलीन प्रोडक्शन रेट ॲट दी 20 degree Celsius. ह्याचे ॲडवर्स इफेक्ट इथिलीनचे काय आहेत तर वुडीनेस, बिटरनेस, स्प्राउटनिंग, येलोईंग, सॉफ्टनिंग किंवा ऑफ फ्लेवर डिके इंडक्शन होऊ शकतं. म्हणजे वुडीनेस म्हणजे की जो वुडन टाईप असतं ना कडक तसं होऊ शकतं. बिटर टेस्ट येऊ शकते. स्प्राउटनिंग म्हणजे जे जर्मिनेशन प्रोसेसला स्टार्ट होऊ शकतं. येलो कलर येऊ शकतो किंवा एकदम नरम पडू शकतात. त्याचा जो ऑफ फ्लेवर आहे मेन फ्लेवर पासून दुसरा फ्लेवर तेथे तयार होणार आहे आणि इनडायरेक्टली तो डिग्रेडेशन किंवा डिक्ले व्हायला स्टार्ट होणार आहे.
बायोसिंथेसिस आहे इथिलीन बायोसिंथेसिस. ह्याच्यामध्ये इथिलीन अ गॅसियस प्लांट हार्मोन इन्फ्लुएन्स द प्लांट ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड रिस्पॉन्स टू व्हेरियस स्ट्रेसेस अँड पॅथोजन इन्फेक्शन. ह्याच्यामध्ये आहे जो इथिलीन हा गॅसियस प्लांट हार्मोन आहे, जो इन्फ्लुएन्स करणार आहे प्लांट ग्रोथला. त्यामुळे काय होणार आहे, डेव्हलपमेंट होणार आहे कशाची, तर प्लांट ग्रोथ होणारच आहे, त्याची डेव्हलपमेंट पण होणार आहे आणि तो रिस्पॉन्स करणार आहे पॅथोजेनिक इन्फेक्शनला. त्याचं जे मेन सिंथेसिस आहे फ्रॉम एस एल्डिनोसाइल मिथिओनाइन वाय 1 अमायनोसायक्लोप्रोपेन टू 1 कार्बोक्सिल ऍसिड. म्हणजे SAM पासून CA पर्यंतचं जे सिंथेसिस आहे हे इथिलीनचं असणार आहे. सॉरी. त्यामुळे जेव्हा ACC सिंथेसिस आणि ACC ऑक्सिडेज हे की एन्झाईम्स आहेत इथिलीन बायोसिंथेसिस पाथवेला, आणि ते जे टाइटली रेग्युलेट करतात बोथ ट्रान्सक्रिप्शनली अँड पोस्ट ट्रान्सक्रिप्शनली टू मॉड्युलेट दी इथिलीन बायोसिंथेसिस. इन दिस यू कॅन सी की ACC मिथायोनाइन हे प्रोटीन सिंथेसिस होत आहे इथे मिथायोनाइन, देन ACC with the synthase we get the ethylene. This is in general the ethylene biosynthesis process. Okay, based on these fruits and vegetables हे काय काय असतात क्लायमॅट्रिक आणि काय काय असतात नॉन क्लायमॅट्रिक. क्लायमॅट्रिक आणि नॉन क्लायमॅट्रिक म्हणजे काय, क्लायमॅट्रिक म्हणजे जे सीझन टू सीझनला फ्रुट्स येतात राईट, आणि नॉन क्लायमॅट्रिक की जे आपण थ्रू आउट द इयर कधीही कल्टिवेट केलं तरी ते ग्रो होणार आहेत. तर त्यांचं जे मेन डिफरन्स आहेत दॅट वी आर गोइंग टू लुक इन दिस, दॅट इज क्लायमॅट्रिक फ्रूट नॉर्मली दे रायपन आफ्टर हार्वेस्ट, अँड नॉन क्लायमॅट्रिक फ्रूट दॅट डज नॉट रायपन आफ्टर हार्वेस्ट रायपिंग ऑन द प्लांट इटसेल्फ. म्हणजे क्लायमॅट्रिक फ्रूट्स आपण आहेत ते जे आपण हार्वेस्ट किंवा कल्टिवेशन केल्यानंतर राईप होतात, वाईल हे जे नॉन क्लायमॅट्रिक फ्रुट्स आहेत हे आपण हार्वेस्टिंगच्या आधीच म्हणजे प्लांटवरती असतानाच ते पिकतात. ह्याच्यामध्ये जे आहे क्लायमॅट्रिकमध्ये क्वालिटी आहे फ्रूटची ही चेंज होते ड्रास्टिकली. त्याचं जे सॉफ्टनिंग आहे किंवा कलर स्वीटनेस हे चेंज होत राहतं, पण तसं नॉन क्लायमॅट्रिकमध्ये नाही. त्याचं जो स्पेसिफिक सिग्निफिकंट आहे तो तसाच राहणार आहे. म्हणजे जर सिग्निफिकंटली आफ्टर हार्वेस्ट एक्सेप्ट म्हणजे थोडंसं सॉफ्ट होतं, पण त्याचा जो मेन टेक्स्चर आहे तो तसंच कंझ्युम होतो आणि तो डू नॉट चेंज टू इम्प्रूव्ह द इटिंग कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, आणि ह्याच्यामध्ये काय आहे की ॲव्होकाडो तो एक असा आहे की जो रायपन ओनली आफ्टर डिटॅच फ्रॉम दी प्लांट. ह्याच्यामध्ये एक्सेप्शनल आहे की जो ॲव्होकाडो रायपन ओनली आफ्टर डिटॅच फ्रॉम दी प्लांट, एक्झिबिट्स अ पीक इन रेस्पिरेशन, आणि इथे डज नॉट एक्झिबिट अ पीक. हा मोर इथिलीन इज प्रोड्यूस ड्युरिंग रायपनिंग. इथे लिटिल किंवा काहीच इथिलीन प्रोडक्शन होत नाही. इथे इंक्रीज इन CO2 नो इंक्रीज इन CO2 काहीच इथे नाही. इथे डिक्रीज इन O2 आणि इथं O2 वाढतो. म्हणजे इथे क्लायमॅट्रिक फ्रुट्स आहेत त्याच्यामध्ये जे O2 प्रोडक्शन आहे CO2 दॅट इज कार्बन डायऑक्साईड हे जास्त आहे, तर नॉन क्लायमॅट्रिकमध्ये ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. ओके, म्हणजे सिग्निफिकंटली इंक्रीज इन CO2 प्रोडक्शन, इथे नो सिग्निफिकंट इंक्रीज इन CO2 प्रोडक्शन. while decrease in internal oxygen concentration, here more internal oxygen concentration is required. Low concentration of ethylene is 0.1 to 1 is sufficient to hasten the ripening, while not much response is seen to extraneous application of this ethylene. तर म्हणजे चेंजेस आहेत इन रेट ऑफ रेस्पिरेशन अँड इथिलीन कॉन्सन्ट्रेशन इन क्लायमॅट्रिक अँड नॉन क्लायमॅट्रिक फ्रुट्स. ते कुठले कुठले आहेत की जर रेट ऑफ रेस्पिरेशन आहे आणि इथिलीन कॉन्सन्ट्रेशन हे डिक्रीजेस होतात फिजिओलॉजिकल स्टेजेसमध्ये, वेअर ॲज क्लायमॅट्रिक फ्रुट्समध्ये काय होतं की जो रेस्पिरेशन आणि इथिलीन कॉन्सन्ट्रेशन हे इन्क्रीज होतात आफ्टर मॅच्युरेशन ऑफ दॅट स्टेज. त्यामुळे तो हाय पीच आहे तो तिथे आपल्याला ऑब्झर्व करायला भेटतो आणि डिक्रीज बिफोर दी सेन्सेशन. त्यामुळे जो सिग्निफिकंट कंट्रोल रेट ऑफ रेस्पिरेशन आणि इथिलीन कॉन्सन्ट्रेशन
ड्युरिंग दिस रायपनिंग स्टेज हे क्लायमॅट्रिक फूडला एन्हान्स करतात स्टोरेज लाईफला जास्त वेळ थांबण्यासाठी. ओके, नेक्स्ट आहे सो दिस वॉज अबाउट climatic and non-climatic. Okay, so all over this was all physiology, post-harvest physiology of perishable and semi-perishable food, and definition of the storage with its importance and significant storage. Generally, food storage is nothing but the phase of the post-harvest system of raw material and the processed product during which the produces are kept safe for further use. This is a main purpose आहे. आणि ऑब्जेक्टिव्स आहे. ऑब्जेक्टिव्स काय आहेत तर फर्स्ट लेवल, ॲग्रिकल्चरल लेवल, ॲग्रो इंडस्ट्रियल लेवल आणि मार्केटिंग लेवल. फूड लेवलला काय परमिट करणार आहेत की डिफर्ड यूजसाठी. ॲग्रिकल्चरल लेवलला टू एन्श्युअर द अवेलेबिलिटी ऑफ दॅट सीड, वाईल ॲग्रो इंडस्ट्रियल लेवलला गॅरंटी करणार आहेत की रेग्युलर आणि कंटिन्युअस सप्लाय कसं होणार आहे त्या रॉ मटेरियल आणि प्रोसेसिंगचं. वाईल मार्केटिंग लेवलचे आहेत त्याचं जे मेन बॅलन्स कसं आपल्याला मेंटेन करता येईल ऑफ दॅट कन्झ्युमर्सचं, त्याचं डिमांड आणि सप्लायचा म्हणजे स्टॅबिलाइज करण्यासाठी. नेक्स्ट आहे की त्याची पोस्ट हार्वेस्ट फिजिओलॉजी काय आहे पेरिशेबल आणि नॉन पेरिशेबलची. ती बेस्ड ऑन दी प्री हार्वेस्ट, हार्वेस्टिंग आणि पोस्ट हार्वेस्ट फॅक्टर्सवरती डिपेंड करते. मेन फॅक्टर्स आहेत जे इन्व्हेस्टिगेशन करू शकतात किंवा डिस्ट्रॉय किंवा डॅमेज करू शकतात. दॅट आर नथिंग बट द इन्सेक्ट्स अँड दी इन्सेक्ट, पेस्ट अँड बर्ड्स. फिजिओलॉजिकल स्टेजेस कुठले आहेत ॲग्रिकल्चर टिश्यूजचे? जर्मिनेशन, मॅच्युरेशन, ग्रोथ आणि रायपनिंग. वाईल फिजिओलॉजिकल प्रोसेस अफेक्टिंग द स्टोरेज लाईफ दॅट इज रेस्पिरेशन, ट्रान्सपिरेशन, रायपनिंग, फायटोहार्मोन इफेक्ट आणि फिजिओलॉजिकल डिसऑर्डर. We have learned about the respiration. Respiration is nothing but the process in which stored organic materials that are carbohydrate, protein and fats are broken down in a simple and product which will release in the energy. While transpiration is nothing but the process where the plant absorbs water through the roots and then give off water vapor throughout the pores from the aerial parts of a plant, especially from the leaves. This will lead to the loss of weight as well as shrinkage of the produce. While ripening is a process that promotes the efficient seed dispersal with the developing distinct color, aroma, flavor and succulence to become palatable to the animals. Ethylene is a phytohormone which is responsible for the ripening process. While इट्स ॲडवर्स इफेक्ट आहे की तो बिटरनेस किंवा स्प्राउटनिंग, येलोइंग, सॉफ्टनिंग किंवा ऑफ फ्लेवर अँड डिकेइंग इंडक्शन्स हे इफेक्ट्स आपल्याला त्याच्यामध्ये ऑब्झर्व करता येईल. नंतर मग सिंथेसिसमध्ये काय होतं की जो इथिलीन आहे गॅसियस प्लांट हार्मोन, तो इन्फ्लुएन्स करतो प्लांट ग्रोथला, डेव्हलपमेंटला आणि रिस्पॉन्स करतो टू दी वेरियस स्ट्रेसेस अँड पॅथोजन इन्फेक्शन. ह्याच्यामध्ये जे सिंथेसिस आहे एस एल्डिनोसाइल मिथेओनाइन पासून 1 अमायनोसायक्लोप्रोपेन 1 कार्बोऑक्झिलिक ऍसिड ह्याच्यामध्ये जे होतं कन्व्हर्जन, दॅट इज नथिंग बट इथिलीन बायोसिंथेसिस. क्लायमॅट्रिक फ्रूट्स अँड नॉन क्लायमॅट्रिक फ्रूट्स. क्लायमॅट्रिक फ्रूट्स हे जनरली ज्याचं जे रेट ऑफ रेस्पिरेशन आहे आणि इथिलीन कॉन्सन्ट्रेशन आहे हे डिक्रीज होतं फिजिओलॉजिकल स्टेजेसमध्ये. वेअर एज क्लायमॅट्रिक फ्रूट्समध्ये काय होतं की ह्याचं जे रेट ऑफ रेस्पिरेशन आहे आणि इथिलीन कॉन्सन्ट्रेशन आहे इन्क्रीज होतो आफ्टर द मॅच्युरेशन स्टेज, रिचिंग द पीक इन द रायपनिंग स्टेज अँड डिक्रीज फ्रॉम दी सेन्सियस. वाईल ह्याचं जे सिग्निफिकंट कंट्रोल आहे आपण कसं करू शकतो तर ड्युरिंग रायपनिंग स्टेजेस. सो टू एनहान्स दी स्टोरेज लाईफ ऑफ दॅट फूड. Okay, so we will end here. We will look damages, direct damages, indirect damages and causes of spoilage in the storage in the next lecture. Thank you.